गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 9वा समास 8वा देहांत निरूपण। श्रीराम ज्ञाता सुटला ज्ञानमते परंतु जन्मा कैसा बद्धाते बद्धासे काये जन्मते अंतकाळी। बद्ध प्राणी मरून गेले तेथे काहीच नाही उरले जाणीवेचे विस्मरण झाले मरणापूर्वी। ऐसी घेतली आशंका याचे उत्तर ऐका आता दुःखित होऊ नका म्हणे वक्ता। पंचप्राण स्थळे सोडिती प्राणरूप वासनावृत्ती वासना मिश्रित प्राण जाती देह सोडून या। वायो सरिसी वासना गेली ते वायुरूपेची राहिली पुन्हा जन्म घेऊन आली हे तो परतवे। मनाच्या वृत्ती नाना त्यात जन्म घेते वासना वासना पाहता दिसेना परंतु आहे पुंडलिक वरदे। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पवित्र महनमंगल चरणकमलांना कोटी कोटी वंदन करून उपस्थित बंधू आणि भगिनींना श्री गुरुदेव। ग्रंथराज दासबोधातील दशक 9वा आणि समास 8 हा आपल्यासाठी दिलेला आहे की देहांत निरूपण। मागच्या आठवड्यामध्ये आपण विकल्प निरसन बघितलं आणि तुम्हाला आठवत असेल तर बघा की आपल्या माऊलींनी इतकं सुंदर त्या विषयाचं वर्णन केलेलं होतं। इतकं आपल्याला सुंदर प्रबोधन आपल्याला ऐकायला त्यांचे अमृतमय ते अजूनही कानात त्यांचा गोडवा आहे 8 दिवस झाले तरी। परंतु आज त्याच भागाचा हा पुढचा भाग तो म्हणजे काय तर देहांत निरूपण। जन्ममरण आपण बघितलेले की जन्म मरणानंतर म्हणजे की मरण पावल्यानंतर त्या जीवाचं काय होतं। आणि हा जो ग्रंथ आहे दासबोध हा श्रोत्यांनी प्रश्न विचारावा आणि समर्थांनी उत्तर द्यावं। या ठिकाणी या समासामध्ये पहिला प्रश्न हा श्रोत्यांनी काय विचारलेला आहे तो विचारला की स्वामी समर्थांना म्हणतात स्वामी की जे आत्मज्ञानी सत्पुरुष असतात जे संत असतात सद्गुरू असतात ते आपल्या विलक्षण अशा आत्मज्ञानाच्या बळावर या जन्म मृत्यूच्या बंधनातून सुटतात। ते जीवनमुक्त होतात मोक्ष पदाला प्राप्त होतात। परंतु प्रश्न असा आहे की तुमच्या आमच्यासारखे जे अज्ञानी जीव आहे आमच्यासारखे जे बद्ध आहे ते त्यांचं शेवटी काय होतं त्यांच्या मरणानंतर त्यांच्या ज्या जाणीवा आहे त्यांचं सुद्धा विस्मरण होतं। हा पंचमहाभूताचा देह सुद्धा 4-5 तासाने त्याची दहन केलं जातं। जाणीवेचंही विस्मरण होतं
मग असं काय शिल्लक राहतं बरं की जेणेकरून तो जीव परत जन्माला येतो? हा प्रश्न इथे श्रोत्यांनी विचारला. समर्थांनी अतिशय सुंदर याचं उत्तर दिलेलं आहे ह्या समासामध्ये की ज्या वेळेस हा पंचमहाभूताचा देह आहे, ज्या वेळेस हा देह जन्माला येतो त्याच दिवशी त्याचा अंत हा शेवट हा ठरलेला आहे. कारण भौतिक जे आहे आपण सृष्टी बघतोय तिथे काही झाडाचं पान पिकलं जरी तर ते गळून पडणारच आहे. त्याप्रमाणे हा नश्वर नाशिवंत देह एक ना एक दिवस हा जाणारच आहे. मग त्या दिवशी जो शेवट आहे, तो जो श्वास आपला शेवटचा श्वास असतो, त्यावेळेस त्या जीवाने जे आयुष्यभर त्याचे संस्कार ज्या विषयामध्ये तो रममाण झालेला असतो ते विषय त्याच्या जर डोळ्यासमोर आले आणि त्या विषयरूपी वासनेमध्ये हा प्राण जर त्या शरीरातून बाहेर पडला तर त्या प्राणाबरोबर त्या जीवाची वासनाही बरोबर जाते. म्हणजेच काय, तर प्राण हा वायू स्वरूप आहे आणि वासना सुद्धा या ठिकाणी वायू स्वरूप सांगितलेली आहे. आणि म्हणूनच ही वासना त्या प्राणाबरोबर बाहेर पडते आणि हीच वासना पुढे त्या जीवाला जन्म घेण्यास भाग पाडते. म्हणजेच काय, थोडक्यात सांगायचं की वासना हे जन्माचं मूळ कारण आहे. आणि आपल्या माऊलींनी ही वासनेबद्दल आपल्या हरिपाठात किती सुंदर सांगितलेले. वासना लागे जीवा तेने दुःख मिळेल, तेने उपाधी बळावेल. वासना आणि प्रपंच मानिला आनंद, कणकाणी कामिनी माझी माझी, माझी माझी पुत्र पौत्र आणि धन, नरेंद्र मने जीन झाले हीन. किती सुंदर वर्णन केलेलं आहे वासनेचं की या वासनेमुळे, ह्या उपाधीमुळे ह्या जन्माचं दुःख आपल्याबरोबर लागत नाही तर अनंत जन्माचं आपल्याबरोबर दुःख लागतं. अशी ही वासना फार वाईट आहे. ही वासनेमुळे आपण या 84 लक्ष योनीच्या जन्म मरणाच्या फेऱ्यात आपण अडकून जातो. आणि हे कोणासाठी सांगितलं की या बद्ध जीवासाठी, जो अज्ञानी आहे, अज्ञानपणामुळे तो आयुष्य सुंदर दिलेलं आहे आणि त्याचा शेवटी नाश करतो. शेवटच्या क्षणालाही त्या भगवंताचं नाम ज्याच्या मुखामध्ये येत नाही तर त्याला ते सांसारिक विषयच समोर राहील ना. आणि त्या विषयरूपी वासनेमुळे तो पुढचा जन्म हा घेतोय. आणि म्हणून ही काय आहे, उपाधी कशी आहे तर दुःखमय आहे. आणि हा जन्मसुद्धा आहे ना, हा सुद्धा दुःखाचं मूळच आहे. जन्म आपल्याला ज्यावेळेस जन्माला येतं बाळ त्यावेळेस किती आनंद होतो, परंतु नाही, तो जन्म त्या वासनेमुळे झालेला आहे. आणि वासना ही दुःखमय आहे. कारण ही जोपर्यंत या वासनेची क्षीण होत नाही, नष्ट होत नाही, तोपर्यंत ह्या आत्मा त्या परब्रह्मामध्ये विलीन होत नाही. म्हणजेच काय, तर ते वासना ही दुःखरूपी आहे आणि हा जन्मसुद्धा दुःखरूपी आहे. यासाठी समर्थांनी अतिशय सुंदर एक सवयी गायलेली आहे. ती सवयी मी आपल्याला सांगते. आपल्याला बद्ध जीवाला, अज्ञान जीवाला ते म्हणतात की एकाग्र मन करून ऐका. काय दुष्यित बैसला सावध भारे काळ चालला. काय दुष्यित बैसला सावध भारे काळ चालला. कधी येईल यमाचा घाला नकळे रे कोणासी. विषय गुंतली मती, विषय गुंतली मती, परिती गर्भवास दाविती. पुन्हा बळे लोटती विषय विषयी महाज्वाली. कितीतरी जन्म सोशिले, कितीतरी जन्म सोशिले, पुन्हा गर्भासी यावे लागले. दुःख उदंड भोगिले, कैसा नये रे कंटाळा, कैसा नये रे कंटाळा. समर्थ किती सुंदर सांगतात की अरे अज्ञानी बद्ध जीवा, तुला या जन्म मृत्यूच्या नेहमी गर्भवास तू दुःख भोगतो. तुला इतके जन्म तू भोगले तरी तुला याचा कंटाळा येत नाही का रे? कधीतरी सावध हो ना. हा सुंदर असा नरदेह मिळालेला आहे, याच्यात तू सावध हो. परंतु काय केलंस तू? तुझी मती, तुझी बुद्धी ही कशात गुंतलेली आहे? ती या भौतिक सुखाच्या विषयामध्ये गुंतलेली आहे. हे विषय कसे आहे बघा, हे विषय विषापेक्षाही जहाल आहे. ते विषापेक्षाही जहाल कसं म्हटलेलं आहे, जर एखाद्याने विष प्राशन केलं तर त्याचा जीव तडफडून तडफडून तो मरतो. मग तसे हे विषय विषापेक्षाही जहाल आहे. आणि हे विषयच आपल्याला अनंत 84 लक्ष योनीमध्ये फरफटत ओढत नेता हो.
परत जन्म परत मरण, पुनरपि जनन पुनरपि मनन पुनरपि जननी जठरे शयनम. हा गर्भवासाचं दुःख आपण उदंड भोगतो आणि तरीही आपण याच्यासाठी संत आलेले असतात. संत सांगत असतात, बाबा रे सावध हो, जागा हो आणि कधीतरी त्या भगवंताचं नामस्मरण कर, त्याचं ध्यान कर. पण आम्हाला आमच्यामध्ये एवढं अज्ञान भरलेलं आहे की आम्ही तिकडे संत संघाला या म्हणतो, पण आम्ही येत नाही. का तर आम्हाला ते संसारिक विषय जास्त महत्त्वाचे वाटतात. आम्ही 1 ताससुद्धा आम्ही वेळ काढू शकत नाही आहे. एवढा आमचा बद्धपणा, एवढा आम्ही अज्ञानी. आणि या अज्ञानपणामुळे कसा पुढचा जन्म आपल्याला प्राप्त होतो, कशा विषयामध्ये मती गुंतल्यामुळे कसा आपण परत परत जन्माला येतो, या ठिकाणी मी एक दृष्टांत सांगते, म्हणजे हा विषय आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजला जाईल. एका गावामध्ये एक संत पुरुष, आत्मज्ञानी संत पुरुष असतात आणि ते दर 4-5 वर्षानंतर त्या गावामध्ये कीर्तन करायला, प्रवचन करायला येतात. आणि अशाच वेळेस त्यांची राहण्याची सोय एका गृहस्थाकडे होते. तो गृहस्थ त्यांची जेवणाची सोय करतो. रात्रीचं प्रवचन झाल्यानंतर ते त्यांच्या घरी जातात, ते महात्मे. आणि असाच बोलताना एक विषय निघतो की त्या गृहस्थाचं वय असतं 60-62 वय. संसार अतिशय सुंदर झालेला असतो, मुलं-बाळं मोठी झालेली असते, मुलांचं लग्न झालेलं असतं. आणि हे महात्मे त्या गृहस्थाला म्हणतात, बाबा रे तुझा सगळा संसार सुखी झालेला आहे ना, असं कर, तू माझ्याबरोबर चल तीर्थयात्रेला, माझ्याबरोबर तीर्थयात्रेला चल आणि उरलेलं आयुष्य प्रभूच्या चिंतनात, मननात आणि ध्यानात घाल, नामस्मरणात घाल, म्हणजे तुझ्या या जीवनाचं कल्याण होईल, तुला ते आत्मज्ञान तुला प्राप्त होईल, तू माझ्याबरोबर चल. परंतु तो त्यांना उत्तर काय देतो की अजून आत्ताशी मुलांचे लग्न झालेले आणि त्यांना अजून त्यांचा संसार सुरळीत चाललेला नाही आहे. आणि जर मी असाच एकटा अर्धवट सोडून जर त्यांना गेलो तर मी एवढी काही कमवून ठेवलेलं आहे, ते एका दिवसात धुळधाण करून टाकतील ना, म्हणून मला त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी मी काही तुमच्याबरोबर येत नाही, नंतर विचार करूया. असं म्हणून ते ती वेळ टाळतात, ते संत निघून जातात. परत 4-5 वर्षानंतर त्याच गावामध्ये त्या महाराजांचं प्रवचन असतं आणि ते महाराजांना प्रवचनामध्ये आठवण होते की अशा एका गृहस्थाला आपण बघितलेले, चला बरं जाऊया त्याच्याकडे, परत तो जर आपल्याबरोबर आला तर बरं होईल की नाही. म्हणून ते परत त्याच्या घरी जातात. आत्मज्ञानी संत असतात, जाणलेलं असतं त्यांनी. आणि ज्या वेळेस ते घरात पाय ठेवतात, त्या घराच्या बाहेर एक गोठा असतो. त्या गोठ्यामध्ये एक बैल बांधलेला असतो आणि त्या बैलाकडे दृष्टी गेल्यानंतर त्यांना मनोमन अंतकरणातून कळतं की जो गृहस्थ मी ज्याला म्हणत होतो की माझ्याबरोबर चल, तो ह्या जग सोडून गेलेला आहे, परंतु परत तो बैलाच्या रूपाने त्या गोठ्यात बांधलेला आहे. त्या गोठ्यात बांधलेला आहे म्हणून त्या बैलाजवळ जातात आणि त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरतात की बाबा रे, माझ्याबरोबर आला असतात तर जीवनाचं सार्थक झालं असतं, इथे गोठ्यात बांधण्याची वेळ तुझ्यावर आली नसती, तर तू आता एकच कर की आता तरी तू माझ्याबरोबर चल. काय म्हणतो तो बैल रूपी, तो बैलात माणूस जो असतो तो बैल झालेला असतो आणि तो म्हणतो आलो असतो तुमच्याबरोबर, नक्कीच आलो असतो, पण काय करणार ना, उद्या नांगरायचं आहे ना शेत. आणि जो दुसरा बैल जो आहे ना, तो काय आहे, म्हातारा झालेला आहे, तो कधी जाईल याची साशंका आहे. आणि त्याच्यामुळे मी जर तुमच्याबरोबर आलो तर काय होईल, होणार नाही ना नांगरून, मग माझ्या मुलांना नवीन बैल आणावं लागेल, म्हणून मी काही येत नाही, नंतर पुढे कधीतरी विचार करू. ते सद्गुरू ते संत असतात, ते निघून जातात. आणि परत तिसरी वेळ येते त्या गावामध्ये येण्याची. आणि ज्यावेळेस ते परत तिसऱ्यांदा येतात त्या गावामध्ये, त्यावेळेस परत त्या बैलाची आठवण होते आणि म्हणून त्या परत त्या घरामध्ये जातात. तर त्यावेळेस त्यांना त्या घराच्या दारासमोर काय दिसतं, एक कुत्रा बसलेला दिसतो. संतांनी ओळखलं असतं की ह्या जन्मात तो कुत्र्याच्या रूपाने दाराजवळ बसलेला आहे. त्याच्याजवळ जातात आणि म्हणतात, ते गुरु संत म्हणतात की बाबा रे, अरे गेला तो नरदेह गेला आणि बैलाचाही जन्म गेला, आता कुत्र्याची पाळी आलेली तुझ्यावर, आता तरी सावध हो आणि आता तरी तू माझ्याबरोबर चल. परंतु कुत्रा काय म्हणतो माहिती आहे त्या संतांना, हो खरंच आलो असतो मी तुमच्याबरोबर, पण हल्लीच्या या सुनांना कसंही घरदार मोकळे सोडून बाहेर मैत्रिणीशी गप्पा मारायला जातात
आणि मग घरात मी एवढं सोनं नाणं कमवून ठेवलेलं आहे, एवढा संसार उभा केलेला आहे आणि चोरांची किती भीती झालेली आहे. कोणी चोर येईल आणि आतमधलं सोनं नाणं सगळं मी जो कमवलेलं ते घेऊन जाईल ना. म्हणून मी काही तुमच्याबरोबर येऊ शकत नाही. मी इथंच त्यांची राखण करायला बसतो. मला या दृष्टांचं तात्पर्य एवढंच सांगायचं आहे की भाविकांनो, की हा सुंदर नरदेह मिळाला होता त्याचंही सार्थक जर ऐकलं असतं संतांचं तर नक्कीच त्यांच्या जन्माचं कल्याण झालं असतं. आणि त्या बैलाच्या रूपानेही जर त्यांच्याबरोबर गेले असते, तर जसं ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवले आणि त्या रेड्याला मोक्षपद प्राप्त करून दिलं असतं, तसं त्या बैलाचंही काय झालं असतं तर त्याला मोक्षपदापर्यंत तो गेला असतात. कारण संतांजवळ जरी राहिलं तरी आपल्या त्या संत संगतीने आपणही त्यांच्याबरोबर जातो. परंतु ते ऐकलं नाही. असा हा बद्ध, असा हा अज्ञानी, हा वासनेमध्ये, ह्या विषयरूपी वासनेमध्ये इतका गुरफटलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात ह्या वासना ना खूप वाईट आहे. ऐकलं नाही म्हणजे ते बैलयोनीमध्ये त्यांच्या हातात नाही ना. त्यांनी जरी ठरवलं असतं की मी आता संताबरोबर जातो, तरी ती भोग योनी आहे. म्हणून आम्ही नेहमी सांगतो जर करायचं आहे ते आत्ता, नंतरकडे गेलात की तुम्ही कधीच करू शकणार नाहीत. तुम्ही कर्मयोनीमध्ये आहात त्यावेळी तय करा, त्यावेळी निर्णय घ्या, त्यावेळी तुमचा जो डिसिजन असेल तो तुम्ही घेऊ शकता. भोगयोनीमध्ये नाही. बैलाला वाटलं आणि कुत्र्याला जरी वाटलं की चला आता मोक्ष मिळवूया तरी काही उपयोगाचं नाही. म्हणून हा जो दुर्लभ देह मिळाला आहे, या दुर्लभ देहाचं सार्थक करायचं असेल तर मनुष्य देहासारखा पवित्र देह नाही. पुढे श्री गुरुदेव माऊली अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. आणि अशा प्रकारे ही वासना आपल्याला जन्मोजन्मी अशी फरफटत नेते आणि ह्या दुःख आपल्या पाठीमागं उदंड दुःख आपण भोगत राहतो. परंतु ही वासना ही समर्थांनी 3 प्रकारे सांगितलेली आहे. ती कोणती? ते राजसिक, सात्विक आणि तामसिक. ज्यावेळेस आपल्याला भगवंताच्या उत्कट प्रेमाची, भगवंतावर ध्यान चिंतन मनन करायची उत्कट इच्छा होते, ती सात्विक वासना. आता सात्विक वासना आपल्याला जर सांगायचं असेल तर मला तरी मी सांगते की ज्या वेळेस हा आठवड्याचा आपण संतसंग करतो, की आपण सगळेजण आतुरतेने त्या रविवारची वाट बघत असतो. कधी एकदाचा रविवार येईल, कधी एकदा 9 वाजतील आणि माझ्या गुरुमाऊलींचे चरणकमल आम्हाला बघायला मिळतील, त्यांचं दर्शन होईल, त्यांचं अमृततुल्य प्रवचन आम्हाला ऐकता येईल. ही झाली ही वासना. कशी आहे तर सात्विक येते. त्या भगवंताची, त्या सद्गुरूंची इच्छा करणं, आकांक्षा करणं, की यांचं दर्शन होणं, ही सात्विक वासना. दुसरी आहे त्यांनी सांगितलं समर्थांनी की राजसी वासना. ती कशी तर हा जो आहे तो वर्ग तो प्रपंच अतिशय उत्तम प्रकारे करतो आणि परमार्थ फक्त नावाला करतो. काही भाग असे असतात बघा, आपल्यामध्ये पण असतात की संतसंगाला येणार, आम्ही भक्ती करतो, आम्ही संतसंगाला नक्की येणार, पण कधी एकदा का संतसंग संपला की परत त्याची आठवणही राहत नाही. शनिवारी कोणीतरी आठवण करून दिली, बाबा रे उद्या संतसंग आहे, हो हो येतो, पण तो कसा येईल? 9ला 1-2 मिनटं कमी असताना येईल पण तो परमार्थ करतो आणि प्रपंच जास्त करतो, तो राजसिक. आणि तो तामसिक असतो, त्याला कितीही आपण सांगा, अहो जवळ संतसंग आहे, आमच्या माऊली ऑनलाईन येतात, त्यांचं अतिशय उत्कृष्ट प्रबोधन असतं, तुम्ही येऊन तर बघा, ऐका तर खरी. पण ज्याला हे संसारिक विषयामध्ये तो इतका गुंतलेला असतो की त्याला तिथपर्यंत येण्याची बुद्धीही होत नाही. असा अज्ञानी लोक हा तामसी वृत्तीमध्ये असतो. अशा ह्या 3 वासना, सात्विक, राजसी आणि तामसिक. परंतु या सात्विक वासनेमध्ये जर आपण पुढे एक पाऊल जर टाकलत गेलो तर नक्कीच त्या आत्मज्ञानापर्यंत आपण पोहोचू शकतो. कारण संतांनी या नरदेहामध्ये येऊनच एकच अट्टहास केला आहे की आमचा जो शेवटचा दिवस आहे, आमचा जो शेवटचा श्वास आहे, तो भगवंताच्या नामात, भगवंतांच्या ध्यानामध्ये जावा. आणि म्हणून ही सात्विक वासना प्रत्येक संतांनी केलेली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि तुम्हा आम्हाला सुद्धा असं वाटतं की शेवटचा आपला दिवस गोड व्हायचा असेल तर काय केलं पाहिजे? संत संघाला यायला पाहिजे, तर भगवंताचं नाम घ्यायला पाहिजे, तर भगवंताच्या ध्यानात, रूपात आणि मननात राहायला पाहिजे. तुझे रूप चित्ती राहो
मुखी तुझे नाम. ह्या चित्तात मनात ध्यानात सर्व तुझं स्वरूप राहिलं पाहिजे. आणि मला वाटतं की आपल्या सगळ्यांचं चित्तात रूपात आणि मनामध्ये आपल्या माऊलींचंच रूप यायला पाहिजे. हे सावळं सुंदर गोजिरं रूप आपल्या प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या मनात आणि ध्यानात असलं ना तर का नाही आपला आत्मा त्या अंतराळामध्ये त्या परब्रह्मामध्ये विलीन होणार, 100% होणार. आणि म्हणूनच स्वामीजी माऊली सांगतात की बाबा रे संत संघाला या. आणि संत संघाला या संत संघामुळे या तुमच्या वासना क्षीण होणारे, कमी होणारे आणि तुम्हाला तुमच्यामध्ये सात्विकता वाढणारे. आणि या सात्विकतेमुळे परंतु याकरता माझी शिकवण पण फार महत्त्वाची आहे, लक्षात ठेवणं. आम्ही सांगितलं भेटणार असाल तर गुरुजनांना भेटा, कुणाची निंदा करू नका. कारण ताईंनी मगाशी सांगितलं, आता माझ्यापाशी फार वेळ कमी आहे. ताईंनी सांगितलं की ज्या वासना जन्म घालतात. मी माझ्या अभंगात सांगितलं वासना लागे जीवा तेने दुःख मिळे, तेने उपाधी बाळावेले. की ह्या वासना ज्या मनामध्ये असतात त्याच वासना जन्म घेतात. आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये शेवटच्या क्षणी तरी त्यानं नामस्मरण करावं. पण नाही जमलं तर निदान जाताना तरी. म्हणून ते म्हणतात राम नाम. पाठीमागचे म्हणतात, हा काय म्हणतच नाही, सत्य आहे. तेव्हा शेवटच्या क्षणी तरी रामनाम मुखामध्ये यावं. कारण या रामनामानं अनेकांचा उद्धार केला आहे. आम्ही साधू संत तुम्हाला हेच रामनाम वेगळ्या भाषेमध्ये, वेगळ्या शब्दामध्ये, वेगळ्या नावामध्ये सांगतो. सगळ्यांचा उद्देश एकच आहे, ते रामनामच आहे. ते भगवंताचंच नाव आहे. कुठल्याही नदीमध्ये पडलेला पाऊस हा सागरामध्ये जाऊन मिसळणार आहे. त्या कुणाचंही घ्या तुम्ही, हरी म्हणा किंवा हर म्हणा. संत कबीरजी काय बोलले, मनवा खेती करो हरिनाम की. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की कुणाचंही नाव घ्या, हरीचं म्हण नाही तर हराचं म्हणा. म्हणजे शिवाचं घ्या किंवा विष्णूचं घ्या, विठ्ठलाचं घ्या किंवा गणपतीचं घ्या, देवीचं घ्या किंवा आणखीन कुठल्याही देवदेवतांचं घ्या, पण घ्या. कारण ब्रह्मरस घेई काढा तेने हा भवताप मावळेल. ते हे ब्रह्मरस कसलं, देवाच्या नावात. देवाचं नाव आपण जर घेतलं तर आपल्याला जो ताप भरलेला आहे, जो ज्वर भरला आहे अहंकाराचा, अज्ञानाचा, तो ज्वर कमी होईल. याच्यासाठी ते नामस्मरण. आणि संतांची शिकवण नेहमी लक्षात ठेवायची, कुणाची निंदा करायची नाही, कधी कुणाला फसवायचं नाही. फसवण्याची वृत्ती जर आपल्याकडे ठेवली तर ती वृत्ती पुढे जन्माचं कारण होते आणि मग परत जन्म घ्यायला येते. मी मागे गोष्ट सांगितली, आठवते का बघा, मी संक्षिप्त सांगतो. एक दुकानदार असतो आणि एक पोस्ट मास्तर असतो. तर पोस्ट मास्तरला फसवणे एवढाच दृष्टिकोन त्या दुकानदाराचा असतो आणि म्हणून त्याच्याकडून 2.5 लाख रुपये घेतो आणि त्याला फसवतो. शेवटच्या क्षणापर्यंत पैसे देत नाही. दोघे मित्र आणि असं ठरलेलं असतं 2.5 लाख रुपये मला दे, मी ते माझ्या व्यापारामध्ये गुंतवतो आणि तुला जे पोस्टात व्याज मिळणार होतं ते मी तुला देईन 2,500 रुपये दर महिन्याला आणि योग्य वेळेला तुझे पैसे देऊन टाकेन. म्हणून मित्र त्याला देतो पैसे, परंतु तो व्यापारी जो असतो त्याने ठरवलेलंच असतं. त्याची वासनाच अशी असते की ह्याचे डुबवायचे म्हणजे डुबवायचे. शेवटी ते वसूल होण्यासाठी कर्माचा नाश होत नाही ना, शेवटी तो डुबवतो, मरतो. मेल्यानंतर ते कर्म फिटलं पाहिजे म्हणून वडिलांच्या भूमिकेमध्ये येतो आणि तो पोस्टमास्तर जो असतो तो मुलगा होऊन जन्माला येतो आणि बोटा एवढा होल हृदयाला घेऊनच येतो आणि बापाला धुतो. कारण दर महिन्याला 2,500ची 3,000ची औषधं करावी लागतात. 15-16 वर्षाचा होईपर्यंत धुतो आणि शेवटी मरतो. ऑपरेशन करण्यासाठी 2.5 लाख रुपये भरले जातात आणि स्ट्रेचरवर मरतो. मेल्यानंतर ह्याला आश्चर्य वाटतं की ह्या पोराला काय सांगायचं, मला धुतला रे. 2,500 रुपये माझे दर महिन्याला संपले आणि एक रकमी 2.5 लाख रुपये संपले, काय सांगू या पोराला. त्या तो स्वप्न देतो आणि म्हणतो, मित्रा केले की नाही वसूल. तात्पर्य ही जी वासना असते
ही वासना आपल्याला परत जन्माला प्रवृत्त करते. म्हणून या वासनेपासून बाजूला राहा, तरच आपण सत्कर्म आपल्या हातून घडू शकेल. यासाठी सांगितलं की संतांचा सहवास, संत संघ. आपण प्रापंचिक माणसं, एकदा ग्रहपाठ काढून दिला, घरी गेलो की ती पाटी पुसून जाते, म्हणून परत द्यावा लागतो. दररोज शिक्षक ग्रहपाठ देतात, तसा आम्ही हा जो ग्रहपाठ दिला आहे, आठवड्याची साधना दिली, 1 तास काढा, पण न चुकता संत संघाला या. आणि येताना ते अगदी राजस संत संघाला येऊ नका, राजस वृत्तीने येऊ नका, आत्मिकतेनं या, सात्विकतेनं या, की संत संघ ही माझी साधना आहे. स्वामी पोचण्यापूर्वी, स्वामी 9ला येणार, मग स्वामी पोचण्यापूर्वी मी तिथे गेलो पाहिजे. स्वामी येणार आहे, तिथे रांगोळी घालणं माझी जबाबदारी आहे, तिथला भाग साफसुथरा करून ठेवणं हे माझी जबाबदारी आहे, तिथे स्वच्छता कशी राहील, प्रसन्नता कशी राहील, स्वामींना परत इथे आवडेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याची माझी जबाबदारी आहे. मीच गेलो पाहिजे अगोदर. बोलवण्याची गरज भासता कामा नाही, फोन करण्याची गरज भासता कामा नाही. माहिती आहे ना, उद्या संत संघ आहे, आणि मग त्याला हो म्हणून येणं ही काही साधना नाही. जो तन्मयतेनं या संत संघाच्या साधनेला येतो त्याने नक्कीच समजायचे आपल्या वासना हळूहळू क्षीण झालेल्या आहेत आणि आपण मोक्षाकडे नक्की जाणार. मोक्षाचे भागीदार तर 100% होणार. ते आपण मोक्षाचे भागीदार व्हा, आपल्याला मोक्ष लवकरात लवकर मिळू दे अशी गजानन महाराज चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आम्ही रजा घेतो. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावर रामचंद्र की